तर इकडे तुम्ही बघताय 50 म्हशी आहेत। मी आता आहे इचलकरंजीमध्ये। तर मित्रांनो, प्रमोद बर्गे डेअरी फार्मवर मी आहे सध्या। या फार्मचे ओनर इथं आहेत इथं। तर इथं त्यांनी लॉट आणलाय म्हशीचा। ह्या म्हैस पालनासोबत ते म्हैस विक्रीचा पण व्यवसाय करतात। तर ह्यांच्याकडून आता जाणून घेऊया। तर आता हे जो लॉट आलेला किती म्हशीचा आलेला आहे? हा 10 म्हशीचा लोड आलेला हरियाणावर। ओके, सगळ्या मुरा जातीच्या म्हशी? मुरा। ओके, आता त्यातले ज्या म्हशी आहेत कधी कधी येतो तुमच्या इथला लॉट? कधी कधी येतो, कसं कसं? महिन्यातून 3 लोड असतात आपले, 10-10 दिवसांनी एक लोड येतो। बरं, आता ही जी गाडी आलेली आहे ती इथं आता पुढची येणार आहे ती कधी येते, म्हणजे असं फिक्स असतं का काय? ही सेल झाल्यानंतर लगेच खरेदी चालू होते। ओके, आता ह्यामध्ये सगळ्या मुरा म्हशी आहेत का? सगळ्या मुरा म्हशी। बुल वगैरे काय आणलाय का? बुल नाही आहे, 10 लिटर पासून 14 लिटर पर्यंत आहे। ओके, तर आता आपण बघूया त्यांच्या म्हशी कशा आहेत त्या। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा। 8 म्हशी आहेत सध्या आपल्या विकलेल्या आहेत आणि 10 म्हशीची गाडी त्याने आता आणली होती विकण्यासाठी। तर त्यांचा गोटा पण आहे मोठा। आता ज्या म्हशी यांनी विकलेल्या आणल्या होत्या इथे विकायला, तर त्या काय किमतीने विकल्यात, त्याची काय काय आणलात, ते कसे विकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा। माझं नाव अविनाश प्रमोद बर्गे। आपला गोटा आहे कबनूरमध्ये, इचलकरंजी। किती जवळ आहे तुम्ही? कुठं इथं एक्झॅक्ट यायला कुठं लोकेशन कसं आहे? लोकेशन कोल्हापूर रोडला, कोल्हापूर रोडवरतीच आहे। कोल्हापूर रोडवरती 500 मीटर अंतरावरती आतमध्ये। बरं, आता तुम्ही जे गाडीचा लॉट आणला होता कधी आला? आज आलाय का? आज सकाळी आलेला। आज सकाळी आलेला एक कस्टमर आपल्याकडे कंटिन्यू 2-3 वेळा आलेलं, त्याचं सकाळ बाईट घेतलेलं आपण। मग त्यांना आता ही गाडी त्यांच्या घरी जाणार आहे? हा, तिकडे डायरेक्टली तिकडे जाणार। बरं, आता इथं आल्यानंतर तुम्ही काय काय त्यांना केलं? आता हे थकून आलेत ना म्हशी? आता थकून आल्यानंतर पहिला डॉक्टरांच्याकडून पहिल्यांदा सगळ्यांचं चेकअप केलं। कुठल्या म्हशीला टेम्परेचर आहे, काय प्रॉब्लेम आहे, रेडकांना कुठलंही येते, सगळं बघून ट्रीटमेंट करून आता गाडी संध्याकाळी लोड करायची। आता किमती आणि हे जे वेत वगैरे आम्हाला सगळे मशीनचे डिटेल्स सांगू शकताय का? हो हो, सांगतो की। आता पहिली जी म्हैस आहे त्याची किंमत सांगा आम्हाला। पहिल्या म्हशीची काय किंमत आहे? ह्या म्हशीची किंमत आहे 1,27,000 जागेवरती। बरं, विथ ट्रान्सपोर्ट। 1,27,000 रुपये इथं पोच तुम्हाला? नाही, हरियाणामध्ये विथ ट्रान्सपोर्ट। ओके, आता आणि हे जे व्यात आहे किती व्यात आहे? हे सेकंड लॅक्टेशन, दुसऱ्या व्याताचे आहे। मिल्क कॅपॅसिटी काय? मिल्क कॅपॅसिटी 14 लिटर। ओके, आता सगळे जे वेलेलेच म्हशी आहेत काय? सगळ्या वेलेले आहेत। ओके, आता खाली काय होतं याला खाली रेड आहे। बरं, आता ही दुसरी सेकंड नंबरची त्याची काय किंमत आहे? ह्याची किंमत आहे 1,42,000। 1,42,000? हा, 16 लिटर पासिंग आहे। आणि फायनल जी इथं आल्यानंतर तुम्ही त्यांना काय डिस्काउंट फायनल किंमत सांगा? नाही, फायनल किंमत सांगूनच ते 1,42,000 ला पडलेलं। आता हे जे वेत किती आहे? आणि हे जे वेत आहे तिसरं। ओके, 16 लिटर प्लस? 16 लिटर प्लस नाही, 16 लिटर। 16 लिटर दूध देईल, सकाळी 8 संध्याकाळी 8। बरं, आता तुम्ही तिथे पिऊन वगैरे बघितलं? हो, बघितलंय। तिसऱ्या व्याताची? ही दुसऱ्या व्याताची आहे। आता ती तिसऱ्या होती? ही तिसऱ्या व्याताची आहे, ही दुसऱ्या व्याताची आहे। आता ही जी काय किंमत आहे मग? हिची किंमत आहे 1,48,000। ही प्युअर म्हणजे प्युअर मोरा आहे मस। म्हणजे खालून वरपर्यंत पूर्ण, म्हणजे असं कुठंच नाही की बाबा ही म्हणजे फॉल्ट काढता येईल अशी कुठलीच हे नाही। आता ही तुम्हाला इथे कितीला फायनल कितीला पोच झाली मग? ही आता फायनली ते 1,60च्या हिशोबाने पोच, आम्हाला 1,60च्या हिशोबाने पोच झाला। बरं, आता पुढं मग शेतकऱ्याला तुम्ही सगळ्या म्हशी विकलेल्याच आहेत? हो, विकलेल्या आहे। आता ही चौथ्या नंबरची म्हैस आहे त्याची काय किंमत आहे? तिची म्हसची किंमत आहे 1,32,000। 1,32,000? हा। किती व्याताची? ही पण दुसऱ्या व्याताचीच आहे। आता हिला काय खाली काय? हिला रेडाच आहे। मिल्क कॅपॅसिटी? मिल्क कॅपॅसिटी 13 लिटर। 13 लिटर। आता तुम्ही फायनल किंमत ही सांगता का त्यामध्ये काय कमी जास्त आहे? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, आम्ही माप सांगतोय, पण आपल्याला कसं आहे 2-3 हजारचा मागं पुढं हे करून आपण द्यायचं हिशोब, म्हणजे थोडंफार हे करताय, कमी जास्त होतं? कमी जास्त होतं। आता ही 5व्या नंबरची म्हैस आहे त्याची काय? ही पण सेकंड लॅक्टेशन आहे। हिची मिल्क कॅपॅसिटी 15 लिटर आहे। ही हरियाणामध्ये आपल्याला 1,35,000 ला मिळालेली आहे। 1,35,000 ला? आता ट्रान्सपोर्टला वगैरे किती चार्जेस लागतात? ट्रान्सपोर्टला वगैरे एका म्हशीला 12,000 रुपये खर्च आहे इथपर्यंत पोहोचवायला। सगळं त्यात तिचं खाद्य आलं, 5-6 दिवसाचं, दवा पाणी सगळं, म्हणजे गाडीचा खर्च वगैरे सगळं। आता ही जी म्हैस आहे त्याची किंमत किती सांगितली तुम्ही फायनल? 1,35,000। आणि दुधाची काय मिल्क कॅपॅसिटी? दुधाची मिल्क कॅपॅसिटी 15 लिटर। खाली काय होतं मग? खाली रेडी आहे। ओके, आता ही 6व्या नंबरची म्हैस आहे त्याची काय किंमत आहे? हिची किंमत आहे 1,22,000। म्हणजे ती छोटी हाईट असल्यामुळे? हाईट आहे पण खालनं चांगली आहे मस। दुधाला चांगली आहे, हाईट लेंथ कमी आहे, जातवाली मस आहे। मिल्क कॅपॅसिटी किती? मिल्क कॅपॅसिटी 13 लिटर 100% देणार।
13 लिटर दोन्ही टायमिंगला? नाही सकाळी 6:30 संध्याकाळी 6:30. ओके, दोन्ही टायमिंग 13 लिटर देतं. आणि फायनल किंमत 1,22,000. 1,22,000. आता ही तर तिला ट्रान्सफर वगैरे वेगळा असेल ना? हा, आता ही 7व्या नंबरची म्हैस आहे. ही आहे ती 18 लिटरची म्हस आहे. 18 लिटर? हा, सगळ्यात हाईटदार आहे म्हस. दुसऱ्या येताची रेडी आहे. खाली रेडी आहे ज्या. कितीला आणली ही? ही आणले 1,52,000. 1,52,000 रुपये. आणि ह्याचं ट्रान्सपोर्ट वगैरे वेगळं? 18 लिटर देते का एवढं? 100% देणार. 100% तिथं तपासल्यानंतर आता कधी आम्ही आणल्यानंतर कसं आहे आम्ही घेतलेल्या म्हशी त्या 2-3 दिवसाच्या वेळलेल्या होत्या. आता इथं आणल्यानंतर दूध काढून आम्ही दाखवू. आता 8व्या नंबरची म्हैस आहे, तिची काय किंमत आहे? तिची म्हशीची किंमत आहे 1,40,000. ही मेंढा म्हणून येते जात. तिची शिंग हलतात. ही 3rd लॅक्टेशनची आहे म्हस. मग किंमत किती आहे? ही मेंढा म्हटलं जातं ना या म्हशीला? मेंढा. किंमत किती म्हणताय? हिची 1,40,000. 1,40,000. आणि दूध मिल्क कॅपॅसिटी? मिल्क कॅपॅसिटी 16 लिटर दोन्ही वेळेचे? हा, दोन्ही वेळेचे. ओके. आता तुम्ही ज्या शेतकऱ्यांना म्हशी देताय आता इथं पोस्ट, त्यामध्ये काय काय तुमच्याकडे असते? म्हणजे गॅरंटी असते, कसे वेगवेगळ्या सुविधा लोक देतात, तर तुमच्याकडे काय खासियत काय? थानाची गॅरंटी राहील, भांड्याची गॅरंटी राहील, ओवाळण्याची गॅरंटी राहील. ही तुम्ही स्वतः त्यामध्ये हे होणार. आणि समजा एखाद्याला तसा प्रॉब्लेम आला तर काय रिप्लेस मस परत घेतली, महागारी घेणार? हा, महागारी. जे शेतकरी कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही ते सिलेक्शन म्हणजे नेमकं कसं करता? म्हशी कशा निवडता आणि तेवढं दूध देते कशावरनं ठरतं? आता कसं होतंय, आम्ही तिथे गेल्यानंतर 2 टाइम 3 टाइम धारा बघून घेतोय, जेणेकरून जेवढं होता येईल तेवढं आम्ही मार्केटमधून म्हशी घेत नाही, शेतकऱ्यांच्याकडूनच खरेदी करतोय. आता ह्या ज्या म्हशी आणल्या तुम्ही सगळ्या शेतकरी तिथं फिरून? सगळ्या शेतकऱ्यांच्याकडून फिरून घेतलेल्या म्हशी. तर 10 म्हशी आणायला तुम्हाला किती दिवस लागले मग टोटल? 10 म्हशी आणायला 4 दिवस गेले की खरेदी करायला. 4 दिवस? आता कोणाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल? म्हणजे नेमकं त्यांनी काय प्रोसेस काय असेल आणि त्यांनी खरेदी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? खरेदी करताना कसं आहे, म्हस क्वालिटी जर बघायला पाहिजे, जेणेकरून इथं आणल्यानंतर त्याचे जे पिल्लावळ आहे ते मोठं होऊन आपल्याला तेच म्हशीत कन्वर्ट व्हायला पाहिजे. ब्रीडिंग वरती लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या इथले लोक काय करतात, 2-4 हजारकडे बघून चांगली क्वालिटीची म्हस रिजेक्ट करून 2,000 स्वस्त मिळते ती म्हस घेतात आणि इथं आणल्यानंतर दुधाला उतरत नाही. दुधाला उतरलं मग म्हशीचा धंदा परवडत नाही, हे नाही ते नाही, हे करतात. जेणेकरून चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घेऊन या, चांगलं त्याचं म्हणजे ब्रीडिंग वर काम करा. आणि आता प्रोसेस काय, बुकिंग वगैरे काय असते? म्हणजे नेमकं कसं? बुकिंग नाही आहे. आता कसं आहे, महिन्यातनं आपल्या 2-3 गाड्या कंटिन्यू येत राहतात. मग 3 गाड्या तुमच्या येतात, म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात, काय अडचण नाही. ओके. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या म्हशींच्या किमती वगैरे बघितल्या, तर आता ज्या शेतकऱ्यांनी ह्यांच्याकडून म्हशी घेतल्या त्यांची पण आपण मुलाखत बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, जेणेकरून तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे रिव्ह्यू काय शेतकऱ्यांनी इथं घेतलेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. तर हे शेतकरी त्यांच्या फार्मवरून यांनी म्हशी खरेदी केलेल्या, कशा केल्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. इथं कधी आला आणि कुठून आला, नेमकं गाव पत्ता सांगा. गाव बागलकोट, कर्नाटक मधनं. आणि असं समजलं होतं इथं मिळतं म्हणून. अगोदर 2-3 वेळा येऊन इथं गेलं, सगळं माहिती काढून अविनाश साहेबांबरोबर माहिती काढून सगळं चौकशी करून मग आज गाडी येणार होती म्हणून आज सकाळी इथं आलं, म्हणजे लोड येणार होतं म्हणून. आणि त्यातनं 10 आलेत मुरामस, त्यापैकी मी 8 घेतले. 8 म्हशी घेतल्या? हां, 8 म्हशी. संपर्क कसा झाला तुम्हाला? असं यूट्यूबवर बघून आणि नंतर प्रत्यक्ष येऊन 1-2-3 वेळा भेटून संपर्क झाला. आता ज्या 8 म्हशी घेतल्या त्या तुम्ही इथं दूध वगैरे तपासून घेतली? हां, तपासून घेतलं. सकाळी ट्रक आली होती, लोड आली होती, त्याच्यानंतर म्हणजे धुवून वगैरे सगळं लोड हे उतरून घेऊन धुवून घेतलं. नंतर मग 12 ते 16 लिटरपर्यंत घेतलं, म्हणजे समोरासमोर काढून बघितलं. इथे काय रेटनं म्हशी घेतल्या? म्हशी जवळपास 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत एक पडले. त्यांना तुम्ही आता किती 8 म्हशी दिलेल्या? 8 म्हशी दिलेल्या. कसं यांचा संपर्क झाला होता तुमच्यासोबत आणि यांचं कसं नियोजन, यांना तुम्ही काय काय सेवा प्रोव्हाइड केले? आता हे माझ्याकडे ह्याच्या आधी 2-3 महिने माझा कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण ह्याच्या आधी लोड आलेला तो म्हणजे 2-3 म्हशी होते त्यावेळेस राहिलेल्या, त्यावेळेस नाही आलेलं, पण यांना पाहिलं होतं पूर्ण 10 चे 10 लोड पाहिलं होता. यांना 2 म्हशी रिजेक्ट केल्याने 8 म्हशी केल्यात. आता 2 म्हशी पुढच्या लोडमध्ये भरणार आहेत. यांना म्हशी गॅरंटेड दिलेल्या आहेत, भैया गॅरंटेड दिलेला आहे. आता लेबर बी ह्यांच्याकडूनच तुम्ही घेतला? हां, ह्यांच्याकडूनच घेतलं.
सगळं म्हणजे नियोजन आहे आता सध्या? तिथं शेड वगैरे सगळं बांधून घेतलं. फक्त आता गेल्यानंतर हे करणार आणि भैया वगैरे जे होते ह्यांच्याकडनं घेऊनच ॲडजस्ट करायला लागलं सगळं. चाऱ्याचं वगैरे नियोजन केलं? सगळं केलेलं आहे. ह्यांच्याकडून तुम्हाला काय काय मार्गदर्शन भेटलं इथं आल्यानंतर? सगळं डॉक्टरचं म्हणा किंवा बाकी इतर जे बेसिक असते ते सगळं यांच्याकडनं मिळाले. बघू आता पुढे जसं जसं अडचणी येतील तसं यांना कॉन्टॅक्ट करून वगैरे आपण त्यातनं मार्ग काढू. आता महाराष्ट्रात बरेच लोक विकणारे पण आहेत, तर तुम्ही ह्यांनाच का प्राधान्य दिलं? यांच्याकडून म्हशी का? नाही, यांचं म्हणजे असं स्टडी करून बघितलं तर यांचं 3 का 4 वर्ष झालं यांचं चालू आहे. मग एक्सपिरियन्स चांगला आणि यांचा लाभ आम्हाला हो म्हणून मी हे केलं. यांचा स्वतःच्या पण म्हशी? स्वतःच्या सगळं शेड वगैरे बघून नंतर हे करून यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनच हे केलं, मी घ्यायचं ठरवलं. आता तुम्ही जे म्हशी इथून घेऊन जाताय तर शेतकऱ्यांना यांच्याकडून येण्यासाठी रिकमेंड कराल का? नक्की. त्यासाठी तर म्हणजे मेन हरियाणामधनं आणलेलं आहे सगळं. म्हणजे याची क्वालिटी वगैरे बघून रेकमेंडेड करायचंच आहे मला. बघू पुढं काय काय रिस्पॉन्स मिळते काय मिळते बघून हे करू. रिस्पॉन्स तर चांगलंच मिळालं पाहिजे, त्याबद्दल काही शंका नाही. आता प्रमोद सर, तुम्ही इथं जे ह्यांना तुम्ही म्हशी प्रोव्हाइड केलं, अशा कुठं आपल्या म्हशी जातात महाराष्ट्रात? पूर्ण ऑल महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सगळीकडे आपल्या म्हशी जातात. आता किती दिवसाला गाडी येते? 10 दिवसातनं एकदा गाडी असते आपल्या इथे. आता या शेतकऱ्यांना तुम्ही सगळे A to Z प्रोव्हाइड केले. तसं तुमच्याकडून काय काय फार्म मार्फत काय काय सुविधा देता तुम्ही म्हशीसोबत? म्हशीसोबत आपल्या भैया आपला कंटिन्यू असणारच. म्हणजे जे काय आपलं म्हणजे जे मालक आहेत जे खरेदी करून म्हशी घेऊन जाणार त्यांना जर भैया लागत असला तर आपण 100% भैया गॅरंटेड देतो. त्याच्यानंतर आपला फॉलोअप असतो की बाबा असं नाही की बाबा एकदा म्हशी दिल्या म्हणजे संपलं नाही. आम्ही 8-10 दिवसांना 15 दिवसातनं काय चालू आहे, काय अडचणी आहेत गोटे म्हणजे गोटं फेल जाण्यात म्हणजे भरपूर आजकाल जर गोटं चालल्यात पण त्याचं म्हणजे म्हणजे काय प्रॉपर जे काय कारण आहे ते कोणी ओळखू शकलं नाही किंवा बाबा सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगू शकत नाही. पण आम्ही त्याचा कंटिन्यू 8-10 दिवसातनं एकदा फॉलोअप घेतोय. आता तुम्ही ज्या म्हशी घेतल्या काय किमतीने घेतल्या? त्या तुम्ही ह्यांना म्हशी दिल्यात काय मिल्क कॅपॅसिटीने दिल्यात? आता 10 लिटरपासून 16 लिटरपर्यंतच्या म्हशी दिलेल्या आहेत. आपला असं नाही की खोटं बोलून आपण धंदा करत नाही. जे काय ते रियालिटी आहे. 1 टाइम 2 टाइम 3 टाइम या इथं राहायची वगैरे सगळी सोय आहे. तुम्ही डोळ्यासमोर दूध बघा 12-12 तासाने आणि म्हस पासिंग करून घेऊन जावा. आता तुम्ही जे ह्यांना म्हशी दिलेल्या आहेत तशा म्हशी जर शेतकऱ्यांना पाहिजे असतील तर आता गाडी पुढची येणार आहे ती कशी कधी येते का कॉलवर तू सांगा? ते नंबर माझा हे व्हिडिओमध्ये आहे, त्या व्हिडिओमध्ये नंबर आहे, त्याच्यावरती फोन करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.